परिमंडळ क्रमांक 3 चे माननीय पोलीस उपायुक्त राहुल मदने सर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की भालदारपुरा येथे बुरानपूर दर्गाजवळ बुरानुद्दीन दर्गाजवळ फायर ब्रिगेडच्या ऑफिस समोर एका घरी सुगंधित तंबाखूचा साठा केलेला अशी त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांच्या आदेशान्वये PSI नाचन, DB स्क्वॉडचा पूर्ण स्टाफ, त्याचप्रमाणे DCP स्क्वॉडचा पूर्ण स्टाफ आता आम्ही सामूहिकरित्या तिथे रेड केली असता तिथे आम्हाला जे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आहे तो मिळून आलेला आहे। अंदाजे आता मोजमाप सुरू आहे, परंतु अंदाजे 1.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे। आणि हा मुद्देमाल जमील वल्द रशीद खान वय 70 वर्षे, राहणार बुरानुद्दीन दर्गाजवळ, फायर ब्रिगेड ऑफिस समोर, गंजीपेठ, नागपूर यांचे घरी तो मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मतीनुल्लाह खान वल्द रहमतुल्लाह खान वय 47 वर्षे, राहणार जाफरनगर, गांधी लेआउट, पोलीस स्टेशन, गिट्ठी गदान या व्यक्तीचा तो मुद्देमाल असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अधिक आम्ही सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे। ते आल्यानंतर संपूर्ण कारवाई आम्ही करीत आहोत। तर दोन्ही जे आरोपी आहेत हे केव्हापासून करत होते आणि यांचं काय बिझनेस आहे, काय काम करतात? मतीनुल्लाह खान वल्द रहमतुल्लाह खान ही जी व्यक्ती आहे ती अगोदर WPC शीट बसवण्याचे काम करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ज्याच्या घरी मुद्देमाल मिळालेला आहे जमील वल्द रशीद खान वय 70 वर्षे, याचे गांजाखेत येथे इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे। आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी ती रूम त्या व्यक्तीला भाड्याने दिली होती आणि त्या तिथे त्यांनी काय ठेवलं काय नाही ठेवलं याबद्दल त्याला कल्पना आहे असं तो सांगतोय। तरी सुद्धा आम्ही आता सखोल चौकशी आणि तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।